आपण प्रभू येशूंसाठी खूप जोरदार आपण टाळ्या वाजवू. हालेलुया, 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 हालेलुया. आपला विषय आहे प्रभू येशूकडे पाहणारा कधीच पडणार नाही. प्रेज द लॉर्ड. ज्यांनी देवाकडे पाहिलं तो कधीच पडणार नाही. इथून पुढे तुम्ही पडलेल्यांना आधार देणार. इथून पुढे परमेश्वर तुमचा मोठा उपयोग करणार. हालेलुया. तुम्ही पडलेल्यांना तुम्ही उठवणार. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. ऐकताय तुम्ही मंडळी? तुम्ही पडलेल्यांना उठवणार. परमेश्वर आज तुम्हाला ती ताकद देईल. हालेलुया. आज आहे ना, आज विश्वासामध्ये पक्के होण्याची गरज आहे. काय होण्याची गरज आहे? आपण अन्न खातो कसं खातो? कच्चं खातो का शिजलेलं खातो? हालेलुया. जर घरातल्यांनी कच्चं अन्न दिलं काय होईल? आपण खाईल का? प्रेज द लॉर्ड. तर मग तुम्ही ओळखा, माझा विश्वास जर पक्का असेल तर माझ्या प्रत्येक भेटीचा सुगंध घेईल. जर विश्वास कच्चा असेल, हालेलुया, तर माझ्या देवापर्यंत तो वेदीच पोहोचणार नाही, ते सुगंधच पोहोचणार नाही. हालेलुया. त्याच्यासाठी काय करावं लागेल? तुम्हाला तुमचं अंतःकरण तुम्हाला स्वच्छ करायला लागेल. हालेलुया. हा, जर बघितलं तुम्ही, पेत्र पाण्यावरती चालला, जमिनीवरती चालला, पाण्यावरती चालला. पाणी कसलं होतं म्हणा? समुद्रातलं. तिथं 12 शिष्य होते. किती जण होते? मग एकटा पेत्र का चालला येशू संग, येशूकडे बघून? तुम्ही कधी ट्राय केलंय का पाण्यावरनं चालण्यासाठी? जरी चाललो तरी काय होईल? आपण पाण्यामध्ये पडल किंवा, पण तिथे एकटाच विश्वासणारा पक्का होता की त्यांनी कबूल केलं की जर मी त्याच्याकडे बघत आहे तर मी पडणार नाही. आणि त्यावेळेस फक्त तो विश्वास पक्का नव्हता, त्याला माहित होतं जर मी त्याच्या संग बोलतोय तर तो माझा आधार असा होईल. ह्याचा अर्थ काय आहे? तुम्हाला प्रभू संग बोललं पाहिजे. आज लोक बोलत नाहीत. ऐकताय तुम्ही? आज बोलणारे लोक येशूला पाहिजे. हालेलुया. त्या 12 शिष्यांमध्ये ते सगळे म्हणत होते तू बस, तू नको जाऊ. पण पेत्राने काय केलं? विश्वास दाखवला. नाही, मी ज्या वेळेस पडत होतो त्यावेळेस त्यांनी मला वाचवलं. मग आता ह्या पाण्यातनं तो मला काय डुबू देईल का? ह्या पाण्यातून वाचवण्याची पण तो ताकद ठेवतो. पेत्राला ते वचन आठवलं असेल, माझ्या देवानी समुद्रामधून त्याच्या लोकांना बाहेर आणलं, मग ह्या समुद्रामध्ये तो मला आज मरू देईल का? आज तुमचा विश्वास पाहिजे. मी त्या प्रत्येक संकटांवर विजय मिळवणार. तुम्ही बोलले पाहिजे. तो बोलला, हो प्रभू, मी जसे तुम्ही चालत आहात तसा मी चालू शकतो का? प्रभू म्हणला, जर तू माझ्याकडे पाहतोस तू पाण्यावरच काय, तू अग्नीमधून पण चालशील. हालेलुया. ज्यांनी येशूकडे पाहिलेलं आहे त्याच्यासाठी कुठलं शस्त्र त्याच्यावरती चालणार नाही. आणि ज्या वेळेस त्यांनी येशूकडची नजर हटवून वादळाकडे लावली त्यावेळेस तो काय होत होता? पडत होता. आजही खूप लोक आहेत, येशूकडे आलेत पण वादळाकडेच बघण्यासाठी ते उत्सुक आहेत. तुम्ही वादळाकडे पाहाल तर तुम्ही पडाल, पण जर तुम्ही येशूकडे पाहाल त्याच वादळाला तुम्ही धमकावण्याची पण ताकद ठेवाल. माझ्या जीवनामध्ये त्या गोष्टी घडल्या. हालेलुया. मी जर माझ्या पायाचा जो आजार होता, मी जर त्या पायाकडे बघत बसलो असतो तर मी आज तुमच्या संग नसतो. असतो का? मी डॉक्टरांच्या शब्दांकडे जर कान दिले असते, हालेलुया, सिटी स्कॅन केलं होतं, तुम्हाला सांगतो एक्सरे काढले होते, खूप काही केलं होतं माझ्यासाठी. मी जर त्या एक्सरे जे काढले होते किंवा सिटी स्कॅन जे केलं होतं त्याच रिपोर्टला जर घेऊन बसलो असतो तर आजही मी त्याच आजारामध्ये असतो किंवा मी जिवंत नसतो सुद्धा. हालेलुया. मी ह्या रिपोर्टकडे लक्ष दिलं म्हणून आज माझ्यातून येशू काम करत आहे. हालेलुया. शैतानाच्या प्रत्येक शब्दाला तुम्ही कॅन्सल करणारे बाना. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मी जर माझ्या डोक्यावरती हात ठेवून प्रार्थना करतोय आणि जर मला आरोग्य मिळतंय, मग कुठल्या आजाराची ताकद आहे की ते पुन्हा माझ्या शरीरात येईल? तुम्ही शांत बसू नका.
आज तुम्हाला काहीतरी मिळवण्याचा दिवस आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. मी जर माझ्या डोक्यावरती हात ठेवून मी येशूला अलाव केलेले माझ्या जीवनामध्ये, तर आजारांना तिथे एंट्री नाही. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. जर ही पाण्याची बॉटल आहे, काय आहे हे? ह्या पाण्याच्या बॉटल मध्ये कसं पाणी आहे? कसलं पाणी आहे? घाण का स्वच्छ? भरलेली बॉटल आहे. ह्याच्यामध्ये अजून पाणी मावल का? आता स्वच्छ पाण्याने भरले तर सगळं पाणी स्वच्छ आहे. जर हे घाण पाण्याने भरलं असतं तर बॉटल ही घाण असती. प्रेज द लॉर्ड. जर तुम्ही चांगल्या आत्म्याने भरले तर तुम्ही स्वच्छ राहाल. जर तुम्ही घाण आत्म्याने भरले तर तुम्ही घाणच राहाल. हालेलुया. ती बॉटल पण आपण हातात घेणार नाही जर ती घाण असती तर. समजते तुम्हाला? जर ही पाण्याची बॉटल जर घाण असती तर आपण हातात घेतली असती का? ती चांगली आहे म्हणून आपण हातात घेतो. तसंच आहे, जर तुम्ही चांगले असाल तर जगही तुमचा स्वीकार करेल. पण जर तुम्ही घाण असाल, तुमच्यामध्ये वाईट असेल, तुमचं बोलणं नीट नसेल, तर तुम्हाला जगच नाही तर तुम्हाला स्वर्ग पण तुम्हाला तुमचा तिरस्कार करेल. आज तुम्हाला चांगल्या आत्म्याने भरणं गरजेचं आहे. आज तुम्हाला चांगलं घेण्याची गरज आहे. हालेलुया. खूप लोकांना मी बघतो येशूला ओळखूनही अजून पापाचा हात सोडलेला नाही. देव म्हणतो 2 धानांची चाकरी तुला करता येणार नाही. प्रेज द लॉर्ड. पण आज लोकांना तेच कळत नाही की 2 धनी म्हणजे काय आहे. आज लोकांनी वेगळ्या दिशेने लोक चालत आहेत. प्रेज द लॉर्ड. मी ज्या मार्गाने चाललो होतो, एक पाप होतं आणि एक चांगला मार्ग होता. मी काय करायचो? घरच्यांसमोर चांगला होतो आणि घरच्यांच्या बाहेर गेलो की मी वाईट होतो. प्रेज द लॉर्ड. घरच्यांसमोर कुणी वाईट वागतं का? नाही वागत. बाहेरच्यांसमोर आपण कितीही वाईट वागू शकतो, कारण ते बाहेरचे आपले नाहीयेत, घरचे आपले आहेत. समजते तुम्हाला? हालेलुया, प्रेज द लॉर्ड. रस्त्यावरनं आपण जातो, आज लोक सिग्नल तोडतात. पोलीस बघितल्यानंतर ते थांबतात, बरोबर? काही लोक हेल्मेट घालतात. ते हेल्मेट कशासाठी आहे? आपल्या सेफ्टीसाठी. पण आज लोक हेल्मेट का घालत आहेत? 500 रुपये वाचवण्यासाठी. प्रेज द लॉर्ड. आपण त्या पोलिसांना घाबरू शकतो ज्या वेळेस आपण सिग्नल तोडतो. अरे नको, समोर पोलीस आहे, आपण इथंच थांबू. प्रेज द लॉर्ड. जो 2 पावलं ते पुढे जाणार होता, त्याच पोलिसाला बघून तो 2 पावलं मागे थांबतो. का? तर नको, पुढे पोलीस आहे. मग ज्या वेळेस आपण बाहेर जातो आपल्या घरातून, त्यावेळेस तुम्ही ओळखलं पाहिजे की माझा परमेश्वर माझ्याकडे बघत आहे. हे पाप माझं नाही, हे पाप माझं नाही. हालेलुया. दारू पिणं आता हे माझं काम नाही. आता मला लोकांना सोडवणं माझं काम आहे. सिगारेट पिणं हे माझं काम नाही. त्या सिगारेट पासून लोकांना दूर घेऊन येण्याचं माझं काम आहे. हालेलुया. निंदा करणं माझं काम नाही. निंदकांच्या बैठकीत बसणं माझं काम नाही. पण जे 4 चौघ निंदा करतात त्यांना सुवार्थ सांगणं हे माझं काम आहे. हालेलुया. मी माझ्या कामांपासून पळणार नाही. मी माझ्या कामांपासून मी मान फिरवणार नाही. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. ज्या दिवशी मी वाईट कामांपासून मान फिरवली, त्याच येशूनी माझ्याकडे पुन्हा त्याचं लक्ष केंद्रित केलं. आणि त्याचं नजर तुमच्यासाठी आशीर्वाद आहे, त्याचं बघणं तुमच्यासाठी आशीर्वाद आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. समजते तुम्हाला? आपण वचन काढू. रोमकारांस 7वा अध्याय 14 ते 20. रोमकारांस 7वा अध्याय 14 ते 20. मनुष्याच्या दैहिक व आध्यात्मिक भावनांचा लढा. मनुष्याच्या दैहिक व आध्यात्मिक भावनांचा लढा. दैहिक म्हणजे शरीर, समजते? आणि आत्मिक म्हणजे आत्मा. प्रेज द लॉर्ड. मी शुक्रवारी तुम्हाला शिकवलं, ज्यांनी ऐकलं त्यांना आजचं वचन समजून जाईल पटकन. प्रेज द लॉर्ड. ज्यावेळेस आपण देहाने चालतो, म्हणजे शरीराने चालतो, आपल्याला कशाला आपण म्हणजे प्रोत्साहन करतो? शरीराला. शरीराचं प्रत्येक काम आपण कसं करतो? टापटीपणाने करतो. शरीराला भूक लागते, आपण कष्ट करतो की नाही? हालेलुया. तुमच्या शरीराला काय लागलं तर तुम्ही पटकन डॉक्टरांकडे जाता. प्रेज द लॉर्ड. पण आज लोक शरीरासाठी खूप वाटेल ते करण्यासाठी तयार आहेत, पण आत्म्याला त्यांनी अजून ओळखलेलं नाही.
जितकं शरीर तुमच्यासाठी इम्पॉर्टंट आहे तितकाच आत्मा पण तुमच्यासाठी तेवढंच काम करण्यासाठी तयार आहे. पण आज आज जे लोक वाचणार आहेत ते शरीराने वाचणार नाहीत, ते आत्म्याने वाचणार आहेत. मी असं म्हणत नाही शरीराला तुम्ही घाण ठेवा, नाही. जेवढं तुमचा अधिकार, तुमच्या शरीरावर तुमचा अधिकार आहे त्याच्यापेक्षा जास्त परमेश्वराचा अधिकार आहे. तुमच्या शरीराला तुम्ही विजा पोहोचवू शकत नाही. मी 2 आठवड्यांपूर्वी शिकवलं होतं, प्रेज द लॉर्ड. तुमचं शरीर परमेश्वराचं शरीर आहे. हालेलुया. आत्मा आत्मा जो आहे हा परमेश्वराचं काम करतो आणि शरीर जे आहे हे पृथ्वीवरचं काम करतं. मी जर आत्म्याने बघतोय तर मी वाईट कामं करणार नाही, पण जर मी शरीराने बघतोय तर वाईट कामं माझ्यापासून कधीच दूर होणार नाहीत. समजतोय तुम्हाला? शरीराने बघणं म्हणजे वासना आहे, आत्म्याने बघणं म्हणजे काय आहे, तुम्हाला पापापासून दूर घेऊन जाणारा आत्मा आहे. बघा, मी आता बायबल वाचतोय, माझ्यामध्ये चांगला आत्मा उतरला, मग मी काय करणार? चांगलं करणार. पण जर मी बायबल वाचतोय पण अजूनही मी पापापासून सुटलेलोच नाही, मी अजूनही पापाचा हात धरून चालत आहे, तर मला फरक पडत नाही, माझ्या आत्म्याला काही पण होऊ. मग शैतान काय करते? आज आत्ताच्या कंडिशनला लोकांच्या आत्मे चोरण्याचं काम करते. त्याला तो येशू स्वतः म्हणतो तो सुरुवातीपासूनच तो खोटारडा आहे आणि तो चोरटा आहे. परमेश्वराने उल्लेख केलेला आहे, हालेलुया. चोर येतो चोरी करायला, पण मनुष्याचा पुत्र येतो नवं जीवन द्यायला. तो चोरायला येतोय आज तुम्हाला, हालेलुया. त्याला माहिती आहे आत्म्यापासून ह्याला चोरलं तर हा शरीरापासून पण फसणार. पण आज खरी सुटका तुमची कशी आहे तुम्हाला सांगू, आत्म्यापासून आहे. ऑटोमॅटिकली तुम्हाला देहाची पण सुटका मिळेल. हा पुढं 14. कारण आपल्याला ठाऊक आहे की नियमशास्त्र आध्यात्मिक स्वरूपाचे आहे, तर मी तर दैहिक पापाला विकलेला असा आहे. हा, कारण आपल्याला ठाऊक आहे की नियमशास्त्र आध्यात्मिक स्वरूपाचे आहे, मी तर दैहिक पापाला विकलेला असा आहे. मी जे पाप करतोय माझ्या आधी ते पाप कुणीतरी केलेलं आहे. आदामानी आणि हव्वानी जे परमेश्वराचा नियम काय केला? पाळला नाही, त्याचं उल्लंघन केलं. प्रेज द लॉर्ड. तेच पाप आज प्रत्येक मनुष्य जातीमध्ये प्रगट होते. लहान बाळ जरी जन्मलेलं आहे ना त्याच्यामध्ये ते पाप उतरून आलेले. समजते तुम्हाला? लहान बाळाला म्हटलं आपण, तुम्ही म्हटले बाळांना तुमच्या की बाबा माती खाणं हे चुकीचं आहे, तो माती खाईल, तुम्ही नसताना तो खाईल. आणि तुम्ही जर त्याला विचारलं बाळा माती खाल्ली होती का, तो सगळ्यात आधी म्हणेल नाही. याचा अर्थ काय? तो खोटं बोलला. खोटं बोलणं म्हणजे काय? सैतानाचा आत्मा आहे. परमेश्वराचं वचन काय म्हणतं? होय तर होय, नाही तर नाही. प्रेज द लॉर्ड. पण आज लहानातला लहान मुलगा पण पाप करत आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आज 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 जेवढं पाप मनुष्य मोठे लोक करत नाही तेवढे आज लहान मुलं पाप करत आहेत. हालेलुया. आई वडिलांचं काम आहे मुलांकडे लक्ष देणं. हालेलुया. हा पुढं. कारण मी काय करतो ते माझे मलाच कळत नाही. हा, पौलुस म्हणते मी काय करतो ते माझे मला कळत नाही. म्हणजे जे मी इच्छितो ते करतो असे नाही, तर जे मला द्वेष्य वाटते तेच करतो. मला जे द्वेष्य वाटते तेच करतो. जे मला चांगलं करायचे ते मग करू शकत नाही, पण जे वाईट आहे ते करण्यास ते मी आवर्जून करतो. तुमची आणि माझी इच्छा नव्हती की तुम्ही पाप करावं, आपण पाप करावं, पण आपण काय करत होतो? करत होतो. आपण पाप करत होतो. हालेलुया. तुमची इच्छा होती का कुणाला तरी शिवी देणं, पूर्वी कुणासंगत तरी भांडणं करणं, कोणाला तरी आपण पटकन बोलून जाणं, कुणाचं मन दुखवणं, तरी पण आपण काय करत होतो? करत होतो. आपण करत होतो. पण आता आपण करतोच का? कारण आपल्यामध्ये आता आत्मा तो आलेला आहे की तो आपल्याद्वारे राष्ट्रांना सुद्धा बदलल, आपल्याद्वारे तो भारत देशाला सुद्धा बदलल, आपल्याद्वारे लोकांना पण तो त्या दुःखातून संकटातून घेऊन बाहेर येईल ज्या संकटात आपण पूर्वी अडकलो होतो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आता आपल्याला काय करायचंय? आपल्याला लोकांना आज सुवार्थ सांगण्याची आज वेळ आहे. त्यांच्या संग पाप करण्याची वेळ आपली नाहीये, ती आपली वेळ देवानी काढून टाकलेली. आता आपल्याला नवीन परमेश्वरांनी बनवलेले. हा, प्रेज द लॉर्ड. जो निंदा जे करतात लोक, तुम्ही नाही केली बरोबर आहे, पण जो निंदा करतो त्यांना आपण जर तुम्ही मान हलवली त्यांच्या संगत बसून तर तुम्ही निंदकारी झाले. त्यांच्या जर होला हो केलं तर तुम्ही निंदा करणारे झाले. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. निंदा करणारे नंदीसारखे मान हलवतात. प्रेज द लॉर्ड. देव म्हणतो वाईट संगतीला बसूच नको. वाईट संगतीला जर बसशील
आणि कुठे गेल्यानंतर कुणाचा विषय कधी काढू नका. प्रेज द लॉर्ड. कोण कसं दिसतंय, प्रेज द लॉर्ड, कोण किती उंच आहे, कोण किती बुटक आहे, कोण किती काळ आहे, कोण किती गोरे, ज्याला जसं देवाने बनवलंय तसं ते देवाला आवडते. मी कोणाला नावं ठेवणारा. प्रेज द लॉर्ड. त्याचा चेहरा असाच आहे, देवाने देवाच्या रूपात त्याला बनवलेले. तू आणि मी कोण आहे दाखवून देणार की तू तसंच आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पटकन ना आज लोक म्हणतात ना, काय म्हणतात ते, मी नवीन शिकलो ते, म्हणजे मला ऐकायला आलतं. पटकन म्हणतो ना, वक्ते तोंडाचा, काळ्या तोंडाचा, असं नका बोलू. इथून पुढं नका बोलू. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कुणी म्हणतो पटकन माकड तोंड्या, माकड तोंड्या, परमेश्वराचा चेहरा आहे त्याला. हालेलुया. आपण कसं काय त्याला माकड तोंड्या म्हणू शकतो. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ज्याला परमेश्वराच्या रूपाचा आकार मिळालेला आहे त्याला आपण नाव ठेवण्याचा अधिकार मला नाही. मला त्याला ब्लेस करण्याचा अधिकार आहे. मला त्याला सांगण्याचा अधिकार आहे तू परमेश्वरासारखा दिसतो. प्रेज द लॉर्ड. समजते तुम्हाला. पुढं, जे मी इच्छित नाही ते जर मी करतो तर नियमशास्त्र उत्तम आहे अशी मी संमती देतो. परत वाच. जे मी इच्छित नाही ते जर मी करतो तर नियमशास्त्र उत्तम आहे. नियमशास्त्र कसं आहे? उत्तम आहे अशी मी संमती देतो. जर मी नियमशास्त्र वाचतो आणि नियमशास्त्रानुसार मी करतो तर नियमशास्त्र माझ्यासाठी चांगले. पण पूर्वी मला नियमशास्त्र माहित नव्हतं, मी पाप करत होतो. ह्याचा अर्थ काय? ह्याच्यापासून शैतानाने मला दूर ठेवलं होतं. आणि ज्यावेळेस तुम्ही हे हातामध्ये घेता, मी शुक्रवारी बोललो होतो, ह्यावेळेस हे तुम्ही ज्यावेळेस हातामध्ये घेता त्यावेळेस दुष्ट आत्मा तुमचा विरोध करतो. कारण त्याला माहिती आहे, उत्पत्ती काढलं तो हारलेला आहे, निर्गमन काढलं तो हारलेला आहे, गणनाचं पुस्तक काढलं तो हारलेला आहे. तो प्रत्येक पुस्तकामध्ये काय झालेला आहे तो, आणि शेवटचं जे पुस्तक आहे प्रगटीकरणाचं तो डायरेक्टली मिळालेला आहे. म्हणून तो काय करतो, तुम्हाला त्याच्यापासून दूर ठेवतो, त्याच्यापासून तो तुम्हाला भटकवतो. हालेलुया. तुम्ही बघा, तुम्ही बायबल घेतलं तुम्हाला पटकन झोप लागल. ऐकते तुम्ही? जर तुम्ही कार्यक्रम बघता, प्रोग्राम बघता, पिक्चर बघता, तुम्हाला झोप लागणार नाही. जर कोणाची तुम्ही दोघं मिळून निंदा करता तुम्हाला झोप लागणार नाही. पण चांगलं काम करताना तुम्हाला लगेच झोप येईल. तुम्ही प्रार्थना करायला बसले, शैतान लगेच म्हणल खूप थकलात तुम्ही, बस आता थोडस झोपा. ऐकताय तुम्ही? हालेलुया. हालेलुया. तुम्ही भांडी घासाल, तुम्ही धुनी धुवाल, तुम्ही घरातला स्वयंपाक कराल, झाडून पुसून सगळं चांगलं कराल. पण ज्या वेळेस बायबल वाचण्याची वेळ येईल ना त्यावेळेस तुम्हाला ते करूच देणार नाही. हे सगळं करण्याच्या आधी तुम्ही बायबल वाचा. ऐकताय तुम्ही? हालेलुया. घरातलं काम करण्याच्या आधी तुम्ही बायबलला प्रोत्साहन द्या. प्रथम स्थान तुम्ही देवाला द्या. तुम्ही थकणार नाहीत. हालेलुया. तुम्ही कधी तुमचं काम झालेलं तुम्हाला कळणार सुद्धा नाही. हालेलुया. मी सकाळी प्रार्थना करतो, सकाळपासून संध्याकाळ कधी झाली मला कळत नाही. आणि मी कसं काम केलं मला माहित नाही, कारण माझ्यातून काम पवित्र आत्मा करतो. माझं शरीर थकत नाही. प्रेज द लॉर्ड. मी बोललो ना, लोक आज अचंबित होतात. माझा प्रवास खूप लांबचा आहे ना आता, मला नाही काय वाटत. हालेलुया. ऐकणाऱ्याला जे वाटेल ते वाटू द्या. त्याला पवित्र आत्मा नाही म्हणून तो अचंबित होतो. माझ्याकडे पवित्र आत्मा आहे, मी का अचंबित हो? हालेलुया. प्रेज द लॉर्ड. माझा मार्ग माझा देव आहे, मी का घाबरू? पुढं, तर आता ह्या पुढे ते कर्म मीच करतो असे नव्हे, तर माझ्या ठाई वसणारे पाप ते करते. तुम्ही पूर्वीचं जे करत होते ते पाप होतं, जे तुमच्या मध्ये होतं. पण इथून पुढं पुढं, कारण मला ठाऊक आहे की माझ्या ठाई म्हणजे माझ्या देह स्वभावात काहीच चांगले वसत नाही. कारण इच्छा करणे हे मला साधते, पण चांगले ते कृतीत आणणे मला साधत नाही. मी पाप करण्यासाठी मी त्याची आवड करतो, पण चांगलं करण्यासाठी मला कुठंच आवड नाही. मी पटकन लोकांचं मन दुखवू शकतो, पण कुणाला जिंकणं माझ्यासाठी मुश्किल आहे. हालेलुया. मी जर अपेक्षा करतो माझा कुणीतरी आदर करावा, तसंच समोरचा पण अपेक्षा करतो की मी त्याचा आदर करावा. आज हेच लोकांना समजत नाही. प्रेज द लॉर्ड. आज लोकांना काय वाटतं की माझा आदर नाही केला त्यांनी, पण देवाची इच्छा काय आहे, त्याने आदर करू वा न करू, तू इतरांचा आदर कर. तुमचं आणि माझं काम काय आहे? आदर करणे. भटकलेल्यांना परमेश्वराकडे घेऊन येणे, भटकलेल्यांबरोबर भटकून जाणं माझं काम नाही. आता ती वेळ माझी नाही. आता ही देवाचं येणं खूप जवळ आलेलं आहे. मला उत्साहाने काम करायचंय. हालेलुया.
माझ्याकडे वेळच नाहीये मला कोण काय बोलतंय. मी स्वतःला खूप बिझी करून घेतलेले. हालेलुया. माझं शेड्यूल खूप खतरनाक आहे. हालेलुया. मला माहितच नाही माझ्यासाठी कोण काय बोलतंय. परमेश्वर म्हणतो जर तू स्वतःला बिझी करशील तर लोकांकडे तुझी नजर लागणार नाही. पण जर तू स्वतःला मोकळा असा ठेवशील, कधीच प्रार्थना नाही, कधीच देवाला धन्यवाद नाही, तर तू लोकांकडे बघूनच चालशील आणि कधीच तू त्याच्यामधनं बाहेर येणार नाही. बोलतात लोक, बोलू द्या, ते मला नाही, ते देवाला बोलतात. झालेली निंदा ही माझी निंदा नाही, ती देवाची निंदा आहे. हा, पटापट वाच. कारण जे चांगले करावेसे मला वाटते ते मी करत नाही, जे चांगलं करावेसे ते वाटतं ते मला करता येत नाही, तर करावेसे वाटत नाही असे जे काही वाईट ते मी करतो. हा, जे काही वाईट जे मला करायचं नाही ते मी करतो. प्रेज द लॉर्ड. दारू पिणाऱ्याला काय वाटतं हे चांगलंय. जो दारू पितो त्याला नशा चढती, नाही का तुम्हाला? तो आवडीने पितो, उत्साहाने पितो. पण त्याच पिणाऱ्याला मरताना जाऊन विचारा आता कसं वाटतंय. तू काय म्हणल, खूप आवडीने केलं पण मरण मला नकोय. पण मरण त्याच्यासाठी निश्चिंत आहे, का तर त्यांनी पापच तसं केलंय. हालेलुया. दारू पिताना तू आवडीने पितो आता, हालेलुया. मग मरताना पण तू आता आवडीने मर. मरताना कशाला रडत मरता? पाप करताना मिश्री खाताना तू आनंदाने मिश्री खात होता. मी जोर मिश्री खात नाही तोपर्यंत मी भांडेच घासू शकत नाही. प्रेज द लॉर्ड. मग कॅन्सर झाल्यावर पण रडू नका. तंबाखू खाताना किती आनंदाने ते तंबाखूला चुना लावत होते. ऐकते तुम्ही? मग त्याच ठिकाणी कॅन्सर झाल्यानंतर न मग रडू नका, मग ते आनंदाने स्वीकारा. कारण तुम्ही सुरुवातीपासूनच तुम्ही पाप आनंदाने करता, मग मरताना पण तुम्ही आनंदानेच मारा. पण आता उलट आहे आपल्या जीवनामध्ये. आता विश्वास करण्याचं जीवन उलट देवाने केलेलं आहे. तुमची सुरुवात जी होती ती वाईट होती, पण तुमचा अंत इथून पुढे सुखाचा असेल. कारण तू पापाला सोडून दिलेलं आहे. हालेलुया. तू पापाचा त्याग केलेला आहे. हालेलुया. तू पापाला धिक्कारलेले आहे. हालेलुया. तू आता इथून पुढे फक्त चांगलं करणारा बनशील. दारू माझ्या शरीराला नाही पिणार. हालेलुया. वचन इथून पुढे माझं असणार. आपण ते गीत गातो ना, मैं तो मसीह के लिए पागल हूं, दीवाना हूं. प्रेज द लॉर्ड. इतकं येशूला तुम्ही इतकं प्रेम करा ना की ती दारू नशा त्या सगळ्याला ते पाडल. सगळं त्याच्यासमोर ते सगळं छोटं होईल. आज काय केलंय लोकांनी? लोक काय म्हणतात आम्हाला, मला काय म्हणतात लोक, काही लोक आहेत, ब्रदर आता आम्ही काय करतो, तंबाखू खातो पण त्याला चुना लावत नाही. तू काय केलंय ना त्याची तुला भरपाई मिळणार. प्रेज द लॉर्ड. भरपाई मिळणार. तू असं खाल्लं तरी तू मारणार, तसं खाल्लं तरी तू मारणार. चांगलं काम कराल तर तुम्ही जिवंत राहाल. तुमच्यावरचं देव सगळं वाईट काम काढून टाकल, त्याच्या रक्ताने तुम्हाला शुद्ध करल. प्रेज द लॉर्ड. आज लपून छपून मिसरी लावणाऱ्यांना पण मी सांगते, मला माहित नाही कोणी आपल्यामध्ये लपून छपून तंबाखू खाणाऱ्यांना पण मी आज बोलते. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. लपून छपून आज दारू पिते, मला देव सांगतो, मला माहित नाही पण देव मला सांगतो ते मी तुम्हाला बोलते. आज पाप दाखवून करतो का मनुष्य? पूर्वी मी पाप करायचो, लोकांना दाखवायचो, त्याची मला आवड होती. मग आता मी हे जर चांगलं काम करत आहे तर मी हे का झाकून ठेवू? हे पण मी दाखवणार, हे पण मी दाखवणार. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. पूर्वी लोक मला म्हणायचे, व्हॉट्सअपला रोजच कशाला असते स्टेटस वाचनांचं तुमच्या, काहीतरी अजून वेगळं टाका ना. पण आता तेच लोक म्हणतात, ब्रदर आज तुम्ही काय विसरले का? आज तुम्ही विसरले का? हे वचन काम करतं. हालेलुया. मी पूर्वी माझ्या मोबाईलला पिक्चरचे डायलॉग ठेवायचो, पिक्चरचं गाणी ठेवायचो. प्रेज द लॉर्ड. मग आता मी चांगलं का ठेवू नको? हालेलुया. पूर्वी खूप म्हणजे मला वाटते 2016-17 मध्ये डाटा जो होता 1 GB आणि 2 GB चा, तो पुरेसा नव्हता मिळत. आणि दुसरी गोष्ट, रिचार्ज करायचो ते कुठलं करायचो आपण? इनकमिंग आणि आउट गोईंग. हा, काय लोक असे रिचार्ज करायचे 7 रुपये 10 रुपयाचं असायचं वाउचर, पण ते 7 रुपये भेटायचे. बरोबर. मग काय करायचं, ते घ्यायचं आणि
काही लोकांचं असं असायचं की ते काय करायचे, एक रिंग द्यायची आणि पटकन फोन कट करायचे. मिस कॉल. पण काही लोक खूप चतुर होते माझ्यासारखे, कुणाचा मिस कॉल आला पटकन उचलायचा, गेला 1 रुपया, गेला 1 रुपया. मी करायचो तसं, मला माहित होतं कोण कोण मिस कॉल देत कट करत. मी काय करायचो, पटकन घ्यायचो. मग ते समोरचा, काय राव तुला कळत नाही का, माझ्याकडे एवढेच रुपये होता, एवढेच पैसे होते. मी म्हणायचो चुकून उचलले गेला. मग कुणासाठी प्रार्थना करायची, पुरेसा बॅलन्स नसायचा. आता समजा मला जर देव मला म्हटलंय की तू लांब येतो, त्याच्याकडे तू जाऊ शकत नाही, तर तू त्याच्यासाठी 20 मिनिटाची प्रार्थना कर, तू त्याच्यासाठी 10 मिनिटाची प्रार्थना कर. मग बॅलन्स पुरेसा नव्हता आणि त्यावेळेस फक्त एअरटेल आणि आयडियाचं कार्ड होतं आणि BSNLचं क्वचित लोक वापरत होते. पण रेंज पण जास्त नव्हती आणि तेवढी टेक्नॉलॉजी पण नव्हती. मी प्रार्थना केली, परमेश्वराने मला उजं घातलं. मी प्रार्थना केली, अशी प्रार्थना केली की हे पिता, हे परमेश्वरा, असं सिम कार्ड येऊ दे की ते अनलिमिटेड फ्री असेल. कसं असेल? हा, त्याला रिचार्जच करायची गरज लागणार नाही आणि जो म्हणे आम्ही तुझं काम करू, आम्ही आशीर्वादाला आम्ही प्राप्त करू. आणि मी खरं सांगतो, मी प्रार्थना केली आणि मी विसरलो. पण 6 महिन्याने अशा गोष्टी घडल्या, जिओचं अनलिमिटेड फ्री सिम आलं. कुणी कुणी वापरलं ते? मी एकट्यानेच वापरलं का? जिओचं अनलिमिटेड 2 वर्ष. कितीही बोला, कितीही तुम्ही युट्यूबवर ते येशूचे पिक्चर बघा, गाणी ऐका, अनलिमिटेड सगळं. रिचार्ज केलंच नाही 2 वर्ष, अख्खं 2 वर्ष. प्रेज द लॉर्ड. तो परमेश्वर काम करू शकतो, फक्त विश्वास करणारा पाहिजे, तळमळ पाहिजे तुमची. हालेलुया. तुमची धडपड पाहिजे. हालेलुया. आज लोक काय करतात, प्रार्थना करतात पण विश्वास नाहीये. येशू काय म्हणतो, तू ते बोलला तर तुझ्या कृतीमध्ये ते घेऊन ये की जे मी मागितले स्वर्गातनं ते पूर्ण झालेले. जर मी आजारांसाठी प्रार्थना केली तर ते मी दाखवलं पाहिजे माझ्या शरीरातून, येशूच्या नावाने ते गेलेले. मी आजारामध्ये नाहीये, शुगर माझी नाहीये, हालेलुया, बीपी माझं नाहीये, हालेलुया, कॅन्सर माझा नाहीये, कुठलाच आजार माझा नाहीये. माझ्या शरीरातली जर कुठली हड्डी डॅमेज असेल, आता येशूच्या नावाने ती मोकळी हो, येशूच्या नावाने ती जखम भरो, येशूच्या नावाने मला आरोग्य मिळो. हालेलुया. जर कोण असेल शरीरामध्ये कुठल्या आदू, आज परमेश्वर ते आरोग्याने भरवते शरीर. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पुढं, जे करावेसे वाटत नाही ते जर मी करतो तर ते कर्म मी करतो असे नव्हे, तर माझ्या ठाई वसणारे पाप ते करते. माझ्या ठाई वसणारे पाप. प्रेज द लॉर्ड. तुम्ही पापामध्ये आहात तर तुम्ही वाईटच करणार, पण आता जर तुम्ही चांगल्या ठिकाणी येऊन बसलात तर तुम्ही चांगलं करणारे बनणार. सगळे आहेत का इथं? थोडेच आहेत. सगळे आहेत का इथं? थोडेच आहेत. जर सगळेच आले तर आपल्याला पोलिसांची, आर्मीची पण गरज लागणार नाही. सगळे वादविवाद असेच मिटून जातील. भावांमधलं वैर संपल. हालेलुया. नाती संबंधी चांगले होते. कोणाचा जमिनीचे वादविवाद होता ते मिटून जाईल. प्रेज द लॉर्ड. पण आज शैतान ते करण्यासाठी लोकांना प्रोत्साहन करूच देत नाही. त्याला माहिती आहे लोकांना चोरण्यासाठीच तो आलेला आहे. पण आज येशूचे लोक त्या लोकांना जिंकणारे बनणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आपण जर पाहिलं, मोशेने खून केला. काय केला होता मोशेनी? खून. डायरेक्टली मारून टाकलं. डायरेक्टली त्याचं काय केलं, त्याला संपवलं. तो घाबरला पण नाही त्याला मारताना. कशाद्वारे त्यांनी ते पाप केलं? पापामुळे त्यांनी पाप केलं. कारण त्याच्यामध्ये पाप होतं, त्याच्यामध्ये त्यांनी काय केलं, शरीराद्वारे ते पाप केलं. शरीराद्वारे पाप केलं. पण त्यांनी पाप केल्यानंतर न तिथं तो थांबला का? पाप करणारे हमेशा पळत सुटणार, जागेवर कधीच थांबणार नाहीत. तिथून त्याला देवानी पळावला. आणि हमेशा पाप करणारे एका जागेवर कधीच बसणार नाहीत. कधीच त्यांना शांती मिळणार नाही. मोशे अशांतीचं जीवन 40 वर्ष जगला. एक खून केला पण अख्खे 40 वर्ष तो भटकला. ऐकते तुम्ही? आजही लोकांची तीच गत झालेली आहे. पाप करतात पण आज नुसते भटकत आहेत.
शैतान नुसतं त्यांना भटकवते. प्रेज द लॉर्ड. पण त्याच मोशेला जिवंत देव मिळाल्यानंतर ज्यांनी खून केला होता तोच मोशे आज राष्ट्रासाठी गुडघ्यावर टेकलेला आहे. ऐकतोय तुम्ही? ज्या मोशेने शरीराने खून केला होता तोच मोशे आज आत्म्याने प्रार्थना करते. शरीराने तुम्ही पाप कराल खरे, पण ज्यावेळेस देवाचा आत्मा मिळेल ना त्यावेळेस तुम्ही लोकांसाठी त्याच तळमळीने तुम्ही विनंती पण कराल. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. मोशेने पाप केलं पण परमेश्वराने त्याला सोडलं नाही. आज लोक पाप करत आहेत, त्यांना वाटतं देवाने मला सोडलं. नाही. पौलुस म्हणतो जिथं जितकं पाप होतं तितकाच अभिषेक तिथं वाहत होता. मी असं म्हणत नाही तुम्ही जास्त पाप करा म्हणजे जास्त अभिषेक व्हाल. हे वचन ऐकायच्या आधी जर मी जास्त पाप केलेलं आहे तर तेवढंच सामर्थ्य माझ्यामधनं प्रगट होणार. हालेलुया. कारण माझं पाप चांगलं पाप नव्हतं. जर मी माझं पाप तुम्हाला सांगितलं तर तुम्ही माझी घृणा कराल, माझ्यासमोर तुम्ही बोलणार सुद्धा नाही. पण तो परमेश्वर किती चांगला आहे, माझ्या पापाला बघून सुद्धा त्यांनी माझा स्वीकार केला. तो परमेश्वर माझा इतका महान आहे की मी पाप करताना पण तो माझा स्वीकार करतो. हालेलुया. मग मी त्या परमेश्वराचा हात का सोडू? प्रेज द लॉर्ड. आई वडील तुला सोडतील पण मी तुझा देव तुला कधी सोडणार नाही आणि तुला कधी त्यागणार नाही. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. त्याच्यानंतर दाविदाने पाप केलं. किती घाण पाप केलं दाविदाने माहिती तुम्हाला? अभिषेक होता, सामर्थ्य होतं, देव होता, राजाच्या पदाला बसलेला आहे तो, पण त्यांनी काय केलं? म्हणा पाप केलं. मी तुम्हाला असतेच सांगायचा प्रयत्न करत आहे. मोशेकडं आत्मा नव्हता पण त्यांनी पाप केलं. पण दाविदाकडं आत्मा आहे, अभिषेक आहे, परमेश्वर आहे, तरी पण तो पाप करत आहे. ऐकते तुम्ही? आज विश्वासणाऱ्यांकडे अभिषेक आहे, आत्मा आहे, तरी पण आज ते पापालाच बघत आहे. ज्यांनी परमेश्वराकडे बघणं बंद केलेलं आहे, ज्यांनी प्रार्थना करणं बंद केलेलं आहे, 1000% तो पापामध्ये पुन्हा जाणार आहे. प्रेज द लॉर्ड. ऐकताय तुम्ही? दाविदाने का पाप केलं? ज्या दिवशी परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये त्याला जाऊन बसायचं होतं त्या दिवशी तो बिनकामाचा मोकळा फिरत होता. आज लोक मोकळे फिरत आहेत. ज्या वेळेस बायबल वाचण्याची वेळ येते त्यावेळेस ते बायबल वाचत नाहीत, ते दुसरे कामं करतात. आणि ज्या वेळेस त्यांना बायबल वाचायचं आहे शैतान त्यांच्या मधला आळस कंटाळा काढत नाही. का नाही काढत आहे? कारण तुम्ही प्रथम स्थान तुमच्या कामांना तुम्ही दिलेले. ज्या वेळेस प्रथम स्थान तुम्ही तुमच्या देवाला द्याल ऑटोमॅटिकली सगळे देव तुमचे काम करील. पण विश्वास आज कुणामध्ये तसं नाहीये. हालेलुया. दाविदाकडे आशीर्वाद होता, अभिषेक होता, आत्मा होता, पण त्यांनी पाप केलं. एक स्त्री होती, त्या स्त्रीकडे त्यांनी वाईट नजरेने पाहिलं. प्रेज द लॉर्ड. मोशेने पाप कधी केलं होतं? आत्मा नव्हता, माहित नव्हता परमेश्वर, ते पाप केलं, परमेश्वराने त्याला क्षमा केली. इथं दाविदाला ही क्षमा मिळालेली आहे. ऐकते तुम्ही? पण इथं जे पाप झालेलं आहे ना दाविदाकडनं, ते घोर पाप आहे, ते भयंकर पाप आहे, ते परमेश्वराच्या नजरेमध्ये झालेलं पाप आहे. आणि गादीवर बसल्यानंतर त्यांनी त्या पापाला स्वीकारलेले. मग दाविदाला सोडलं नाही परमेश्वराने. परमेश्वर म्हणतो त्या पापाची तुला किंमत मोजायला लागल. कुणाला तरी तू मारून टाकलेलेस आणि कुणाच्या तरी बायको बरोबर तू वाईट व्यवहार केलेले, त्याची तुला भरपाई द्यावा लागल. हालेलुया. त्यांनी पाप केलं, त्याच्यामध्ये घमंड शिरला होता. आज घमंड लोकांमधनं पाप करतो. माहिती तुम्हाला? घमंड. दावीद कुठेतरी घमंडाने भरलेला होता. कारण दावीद आहे ना, जिथं जाईल तिथं हरत नव्हता, ती जिंकत होता. आणि दावीदाचं सगळ्या त्या देशामध्ये नाव पसरलं होतं की दावीद कुठलंच युद्ध हरत नाहीये. ज्यावेळेस तुम्हाला कोण म्हणतं ना तुम्ही लय चांगली आराधना करता, तुम्ही लय चांगलं वचन सांगता, त्यावेळेस समजून घ्या शैतान पण तिथं आलेला आहे. ऐकते तुम्ही? ज्यावेळेस तुम्हाला कोण म्हणतो तुम्ही लय चांगले गाणं गायलं, तुम्ही लय चांगली स्तुती आराधना केली, तुम्ही लय चांगलं वचन सांगितलं, त्यावेळेस तुम्ही देवाला धन्यवाद द्या. मी कोण आहे? माझ्यातून ते करून घेते. पण काही लोक आहेत ते घमंडाने भरून जाते आणि त्या घमंडामध्ये ते काय करत आहेत? ते पाप करत आहेत.
दाविदाला वाटलं होतं माझ्यासारखं कोण नाही, जसं मी वागल तसं, जसं मी करणार तसं होणार, म्हणजे मी ह्या लोकांसंग जसं वागणार मला कोण बघणार नाही, मी राजा आहे. पण त्याला काय माहिती, राजांचा राजा पण जिवंत आहे. मी पाप करतोय पण तो बघतोय. हालेलुया. मी मंडळी चालवतोय पण तो बघत आहे की मी कुठल्या कुठल्या दिशेने मंडळीला घेऊन चाललेलो आहे. जर मी कुणाची दिशा जर भटकवली तर परमेश्वर माझ्याकडनं उत्तर मागल. तुला मंडळीला मार्ग दाखवण्याचं काम आहे, भटकवण्याचं काम तुझं नाहीये. माझं काम भटकवण्याचं नाही, माझं काम त्याला दाखवण्याचं आहे. प्रेज द लॉर्ड. पण दाविदाने काय केलं, पाप केलं. पाप केल्यानंतर ना त्यांनी पश्चाताप पण केला. देवाकडे गेला, गुडघ्यावर बसला. आज लोक तेच करत आहेत, येशूकडे आलेत पण ते पापाला सोडायला तयार नाहीयेत. पण दावीद तिथं काय म्हणतो, हे पाप जे केलेलं आहे त्याची मला माफी दे, हे शेवटचं पाप आहे प्रभूजी, ह्याच्या पुढे तुझ्या नजरेमध्ये मी असं करणार नाही. त्यांनी निश्चय केला ह्याच्यानंतर मी पाप करणार नाही, पापाचा मी त्याग करत. पण आज लोक रोज प्रति दिवसाला देवाकडे जातात आणि म्हणतात प्रभू मला माफ कर, मी तुझ्या नजरेमध्ये पाप केलं. देवाची इच्छा काय आहे, तू रोज म्हणतो कबूल करतो मग तू पाप करतो का? पुन्हा येतो माझ्याकडे बसतो, पुन्हा तू पाप करतो, पुन्हा माझ्याकडे येऊन क्षमा मागतो. एकच पाप जर तू 10 वेळा करतो तर त्या पापातून तू कधी बाहेर येणार नाही. पण जर तू त्या पापाला तुझ्यापासून दूर करतो, एकदाच तू पश्चाताप करतो, अख्खा स्वर्ग तुझा सत्कार करतो, अख्खा स्वर्ग तुझा आदर करतो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. मी पूर्वी वाईट वासनेने पाहत होतो, पण आता मी प्रत्येकाकडे चांगल्या नजरेने बघणार. स्वर्ग माझा स्वीकार करते. प्रेज द लॉर्ड. माझ्यामध्ये पाप वसत नाहीये, माझ्यामध्ये आता चांगला आत्मा वसते, तर मी सगळं चांगलं करणार. प्रेज द लॉर्ड. मग दाविदाने काय केलं, दाविदाने माफी मागितली पण त्याला मोजायला लागलं. परमेश्वरने त्याचा मुलगा हिसकावून घेतला. हालेलुया. आज दावीद जो होता त्याला परमेश्वर माहित होता, पण त्याला पाप केल्यानंतर ना त्याला खरा परमेश्वर कळाला. परमेश्वर माफ करतो पण तुला तिची किंमत पण मोजायला लागणार. हालेलुया. मी जर पाप करतोय, इथून वचन सांगतोय, तर देव माझ्याकडनं तुमच्यापेक्षा डबल काय करणार, माझ्याकडनं तो हिशोब घेणार, सोडणार नाही. हालेलुया. वचन सांगणाऱ्यांचा खूप कडक नाहीये. तुम्ही जे ऐकताय ना, जेवढे तुम्ही धोक्याच्या मार्गाने नाहीत ना, तेवढे आम्ही धोक्याच्या मार्गाने. काय बोलतो, कसं बोलतो, हे सगळं देव आमचं बघतो आणि रेकॉर्ड होतं. ते सगळं स्वर्गामध्ये प्रत्येक वचन रेकॉर्ड होते. 3 वर्षांपासून आजपर्यंत मी जे काही शिकवले ते सगळं स्वर्गामध्ये रेकॉर्ड झालेले. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. त्याच्यानंतर ना पेत्राने काय केलं, शरीराद्वारे कोणाचा तरी कान कापला. काय कापला? कान कापला. येशू संघ होता की नाही? येशू संघ असताना सुद्धा त्यांनी काय केलं, पाप केलं. का पाप केलं त्यांनी? कारण खरा आत्मा मिळाला नव्हता. समजते तुम्हाला? मी का पाप करत होतो, मला खरा आत्मा मिळाला नव्हता. मी का लोकांबरोबर चांगले व्यवहार नव्हते माझे, खरा आत्मा मिळाला नव्हता. प्रेज द लॉर्ड. चुकीचं काम करणारे, लोकांना फसवणारे, लोकांना खोटं बोलणारे, त्यांच्यामध्ये खरा आत्मा नाही म्हणून ते काम करत आहेत. पण खरा आत्मा आल्यानंतर ना तो कधी कुणाला फसवणार नाही. तो हमेशा इमानदारीने चालणार, त्याचा हमेशा इमानदारीचा मार्ग असणार. तो कधी कुणाला खोटं बोलणार नाही. का? कारण त्याच्यामधनं परमेश्वर काम करतो, आणि ज्याच्यामधनं परमेश्वर काम करतो तो पुन्हा वाईट कामाला बघणार नाही. पण येशू त्याच्या संग असताना तो मेलेल्यांना तो जीवन देत होता, ते पेत्रांनी बघितलं होतं. आजारांना तो बरं करत होता, ते पेत्रांनी बघितलं होतं. बाहेरला ऐकणारे कान देत होता, ते पेत्रांनी बघितलं होतं. आंधळ्यांना दृष्टी देत होता, ते पेत्रांनी बघितलं होतं. तरी पण पेत्रांनी काय केलं, चाकू काढला आणि एका सैनिकाचा कान कापला. का कापला? हालेलुया. कारण त्याच्यामध्ये आत्मा नव्हता. आज मी तुम्हाला सांगतो, ह्याच्या आधी तुम्ही काय केलंय मला माहित नाही, मी काय केलंय मी विसरून गेलोय, पण तुमचे ही पाप सगळे त्याच्या रक्ताने इथून पुढे पुसल्या जाणार आहेत. पण इथून पुढे जे करणार ते सगळे लिहिण्यात येणार आहे. पण इथून आधी जे तुम्ही केलेलं आहे ते प्रत्येक तुमचं पाप देव त्याच्या रक्ताने पुसणार आहे.
प्रेज द लॉर्ड, हालेलुया. ज्या वेळेस पेत्रावरती अभिषेक उतरून आला, पवित्र आत्मा उतरून आला, ज्यांनी कान कापला होता, तोच पेत्र 3000 लोकांसाठी गुडघ्यावर जाऊन देवाला धन्यवाद देते. समजते तुम्हाला? जो पेत्रानी एका सैनिकाचा कान कापला होता, त्या पेत्राला आता लोकांकडे बघितलं, लोक आजारी आहेत, आता तो रडते. समजते तुम्हाला? पूर्वी तुम्ही लोकांना मारणारे असाल, लोकांना त्रास देणारे असाल, पण जर आज तुम्हाला पवित्र आत्मा मिळाला आहे, आज तुम्ही त्याच लोकांसाठी तुम्ही प्रार्थना करणारे बनणार, त्याच लोकांसाठी तुम्ही गुडघ्यावर जाणारे बनणार. हालेलुया. पाप हे माझं काम नाहीये, आता माझं काम आता सगळं चांगलं करणे. पेत्राने कुणाचा तरी कान कापला, पण त्याच पेत्राला पवित्र आत्मा मिळाल्यानंतर 3000 लोकांसाठी रडून देवाकडे जाऊन विनंती करत आहे, प्रभू यांचं जीवन वाचव, ह्यांना बदल, ह्यांना खरा आत्मा दे, जसा मला तू खरा आत्मा दिला. त्याच्यानंतर कुठंच लिहिलं नाही की 12 शिष्यांनी पुन्हा पाप केलं. त्याच्यातल्या एकाने पाप केलं, तो मेला, देवाने त्यालाही क्षमा केली असती, पण तो सावरला नाही, स्वतःला त्यांनी पकडलं नाही. आज तुम्हाला स्वतःला पकडण्याची गरज आहे. त्याला वाटलं आता मला माफी नाही, आज लोकांना वाटते मला माफी नाही. माफी आहे. हारलेला आहे तो मनुष्य जो पडलेला आहे, जो उठून चालायची ताकद ठेवत नाही. पण जिंकलेला आहे तो मनुष्य जो पडलेला आहे पण तो चालत आहे. जिंकलेला आहे तो मनुष्य. हालेलुया. तुम्ही जिंकलेले. हालेलुया. हालेलुया. खरं बोलणारे बना. हमेशा तुम्हाला खरं बोलण्याचा आत्मा देव देईल. रेनॉल्ड बॉन्किंग, मी त्या दिवशी पण तुम्हाला सांगितलं, पास्टर रेनॉल्ड बॉन्किंग काय म्हणतात, खोटं बोलून मिळवलेले लोक आज नाही उद्या तुमच्यापासून दूर होतील, पण खरे बोलून मिळवलेले लोक तुम्ही हाकललं तरी ते जाणार नाही. प्रेज द लॉर्ड. ऐकते तुम्ही? मी माझ्या जीवनामध्ये ते आजमावलं. मी आज प्रेमाने जे लोक जिंकत आहेत ना, मी त्यांना हाकललं तरी ते जात नाही. तुम्हाला जर आत्मा मिळाला तर तुम्ही लोकांना जिंकणारे बनणार. पण जर तुम्ही शरीर रूपात मध्ये चालत आहात तर तुम्ही लोकांना पण तुम्ही गमवाल. शरीराने चालणाऱ्या लोकांना कधीच स्वीकारत नाही. प्रेज द लॉर्ड. शरीराने चालणारा कसा करतो तुम्हाला सांगू? तो काय करतो? कॉम्पिटिशन करतो. जे शरीराने चालतात ना ते कॉम्पिटिशन करतात. आज ह्यानी हे गाणं गायलं, आज ह्यानी ही स्तुती आराधना केली, ह्याच्यापेक्षा मी पुढच्या वेळेस चांगलं गाणार. तू शरीराने चालत आहे, तुझ्यामध्ये आत्मा नाहीये, तू खाली आहेस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. परमेश्वर तुला भरवायच पाहते, तर तू आज भरून घे स्वतःला. तुझ्यातून चांगले देव काम करल. प्रेज द लॉर्ड. ह्याच्या आधी तुम्ही कसे होते मला माहित नाही, पण इथून पुढे तुम्ही चांगले बनणार. तुम्हाला सत्य कळलं तुम्ही चांगले बनणार. तुम्हाला वचन समजलं तुम्ही चांगले बनणार. वचन तुमच्याकडे आलं तुम्ही आता इथून पुढे चांगलं करणारे बनणार. कारण आता मला वाईट करणं आवडत नाही आणि मी चांगलं केल्याशिवाय मी राहत नाही. ऐकताय तुम्ही? हालेलुया. वाईट करणं मला आवडत नाही आणि मी चांगलं केल्याशिवाय मी गप्प राहत नाही. तो आत्मा आज इथून पुढे देव तुम्हाला देणार. हालेलुया. पण आज खूप लोक आहेत कुणाचं चांगलं करता येत पण नाही, पण दुसऱ्यांचं वाईट पण ते करणार. पण मी म्हणतो जर तुम्हाला कुणाचं चांगलं करताच येत नाही तर तुम्ही वाईट पण करू नका. येणाऱ्या हजारो पिढ्यांना ते भोगायला लागतं. प्रेज द लॉर्ड. येणाऱ्या हजारो पिढ्यांना भोगायला लागतं. हालेलुया. तुम्ही आणि मी इथे आपल्यासाठी कुणीतरी विनंती केली होती. तुम्ही आणि मी इथे आपल्यासाठी कुणीतरी गुडघ्यावर गेलं होतं. असंच तुम्ही आणि मी इथे नाहीये. हालेलुया. कोणतरी आपल्यासाठी गुडघ्यावर जाऊन डोळ्यातले अश्रू पाडलेले. प्रभू ह्याला मला तुझ्या पवित्र मंदिरात बघायचंय. धन्यवाद द्या तुम्ही त्या वेळेला, त्या व्यक्तीला. कोण आहे मला माहित नाही प्रभूजी, पण मी त्याला ब्लेस करतो ज्याने माझ्यासाठी गुडघे टेकवले होते. चांगलं करता येत नाही तर वाईट करू पण नका. पण आता मी वाईट कोणाचं करत नाही आणि मी चांगलं केल्याशिवाय मी राहत नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजते तुम्हाला? आपण काढू आता आपला खरा प्रचार सुरू होते. प्रेषितांची कृत्ये मी 10 मिनिटांमध्ये थांबल. 8:14 ते 24. शम्रोनामध्ये पेत्र व योहान. मग शम्रोनाने देवाचे वचन स्वीकारले असे
शंभरोनी लोक जे होते त्यांनी देवाचं वचन स्वीकारलं. असे यरुशलेमेतल्या प्रेषितांनी ऐकून त्यांच्याकडे पेत्र व योहान यांना पाठवले. पेत्र आणि योहान यांना पाठवले. ते तेथे आल्यावर त्यांनी त्यांना पवित्र आत्मा मिळावा म्हणून त्यांच्यासाठी प्रार्थना केली. काय मिळावं म्हणून? पवित्र आत्मा. पवित्र आत्मा. पवित्र आत्मा मिळाल्याशिवाय चांगले काम करता येत नाही. पवित्र आत्मा खूप गरजेचा आहे. हालेलुया. समजते तुम्हाला? आज जर तुम्ही कुठं प्रार्थना करायला गेले तर तुम्ही त्या कुटुंबासाठी, त्या व्यक्तीसाठी देवाला बोला, प्रभू ह्याला पवित्र आत्म्याची खूप गरज आहे. प्रेज द लॉर्ड. हा पुढं. कारण तोपर्यंत त्यांच्यापैकी कोणावरही तो उतरला नव्हता. कोणावरच त्या नगरामध्ये तो पवित्र आत्मा उतरला नव्हता. प्रभू येशूच्या नावात त्यांचा बाप्तिस्मा मात्र झाला होता. बाप्तिझम झाला होता पण पवित्र आत्मा मिळाला नव्हता. तेव्हा त्यांनी त्यांच्यावर आपले हात ठेवले आणि त्यांना पवित्र आत्मा मिळाला. हात ठेवल्यानंतर पवित्र आत्मा मिळाला. तुम्ही इथून पुढे ज्या डोक्यावर हात ठेवणार त्यांना पवित्र आत्मा मिळणार. त्यांचे आजार देव काढणार, ते आरोग्याने भरणार, त्यांचे दुःख परमेश्वर काढून टाकणार. तुमच्या हाताद्वारे परमेश्वर अद्भुत कामं करणार. 12 शिष्यांना मत्ते 10 मधले अधिकार दिले. आज त्या अधिकार तुम्हाला आणि मला देव देणार. जर तुम्ही चांगले काम करता, जर तुम्ही वाईटाचा त्याग केलेला आहे तर इथून पुढे तुम्ही सगळं चांगलं करणारे बनाल. वाईट तुम्ही करणार नाही. हालेलुया. आणि चांगलं केल्याशिवाय तुम्ही झोपणार नाही. माझी प्रार्थना आहे आज तुमच्यासाठी. इथून पुढे तुम्ही वाईट करणार नाही आणि चांगलं केल्याशिवाय तुम्ही झोपणार नाही. प्रेज द लॉर्ड. कुणाचं तरी तुम्ही चांगलं करूनच तुम्ही झोपणार. पुढं. मग प्रेषितांचे हात ठेवल्याने पवित्र आत्मा मिळतो हे पाहून शिमोनाने त्यांना पैसे देऊ करून म्हटले. एक शिमोन आहे. ह्यो शिमोन 12 शिष्यांमधला शिमोन नाहीये. हा शिमोन जादूगर आहे. कोण आहे हा शिमोन? जादूगर. जो लोकांना एंटरटेनमेंट करतो आणि जादूचे खेळ लोकांना दाखवतो. हा जो शिमोन आहे हा घमंडी आहे. हा जादूचे प्रयोग करतो म्हणून हा कुठले प्रयोग करत आहे? हा शरीराचे प्रयोग करत आहे म्हणून तो कसा आहे? घमंडी. जो शरीराचे प्रयोग करतो तो घमंडी. पण जो आत्मेने लोकांना ब्लेस करतो ना त्याच्यामध्ये कधीच घमंड येणार नाही. इथून पुढे तुमच्याद्वारे कितीही आजारातले लोक असू द्या, बरे झाल्यानंतर ना तुम्ही घमंड कधीच करणार नाही. धन्यवाद करतो प्रभू, मला माझ्याद्वारे कोणतरी मेलेला उठलेला आहे. थँक्यू. पण मला ह्या छोट्या कामांसाठी निवडलेलं नाही. अजूनही खूप मोठे मोठे काम आहेत. अजून मला समुद्र फाडायचा आहे. अजून मला राष्ट्राला जिंकायचंय. भारत देशाला मला वाचवायचंय. हालेलुया. ज्या देशासाठी तुम्हाला वज पडेल त्या देशासाठी तुम्ही प्रार्थना करा. तुम्ही आसामसाठी प्रार्थना करा. तुम्ही मणिपूरसाठी प्रार्थना करा. तुम्ही बिहार यूपी साठी प्रार्थना करा. फक्त महाराष्ट्रासाठी तुमची सीमा नाहीये. परमेश्वराने इथून पुढे तुमच्या सीमा पार केलेल्या आहेत. हद्दपार झालेले, तुमच्या सीमा वाढलेल्या आहेत. हालेलुया. जिकडे तू बघणार तिकडे देवाचं काम असणार. जिथं तू पाय ठेवणार तिथून देवाचं काम सुरू होणार. पुढं. शिमोनाने त्यांना पैसे देऊ करून म्हटले, ज्या कोणावर मी आपले हात ठेवीन त्याला पवित्र आत्मा मिळावा असा अधिकार मलाही द्या. काय म्हणतोय तो? पैसे देऊन पैसे दिलेत आणि तो काय म्हणते? जो अधिकार तुमच्याकडे आहे ना, कुठला अधिकार? लोकांना बरं करण्याचा, लोकांना आशीर्वाद देण्याचा. तो काय करते? तो पैशाने विकत घेते. आपला देव तो आहे का की त्याला आपण पैसे दाखवले तो आशीर्वाद देईल? त्याच्याकडे आल्यानंतर ना तो म्हणतो तुझं शरीर मला दे आणि मग ते 10चा अधिकार तू घे. तुझं हृदय आहे त्या हृदयाची वेदी माझ्यासाठी बांध आणि मग ते 10चा अधिकार तू स्वीकार कर. हालेलुया. पापाचा त्याग कर आणि मग ते 10चा अधिकार घे. प्रेज द लॉर्ड. पण त्या जादूगर सुमनला माहित नाही जिवंत देव आहे. प्रेज द लॉर्ड. तो जो मॅजिक करत आहे ती ब्लॅक मॅजिक आहे. तो मेलेल्या सैतानाचं तो काम करत आहे. तो घमंडाने भरलेला आहे. पण जो जिवंत देवाचं काम करतो ना त्याच्यामध्ये कधीच घमंड नसणार. त्यांनी ते बघितलं जवळनं आणि तो काय करायचा? जादूगार, छोटा जादूगार होता, एवढा पण मोठा नव्हता, पण त्याच्यामध्ये घमंडले होता. तो काय म्हणतो पुढं? तेव्हा पेत्र त्याला म्हणाला, तुझ्या रुपयाचा तुझ्या बरोबर नाश हो. पेत्र त्याला काय म्हणते? तुझ्या पैशाचा तुझ्या संगटच नाश हो.
कारण द्रव्य देऊन देवाचे दान मिळवण्याचा तू विचार केलास. पैसे देऊन आशीर्वाद आणि अभिषेक कुणी घेऊ शकत नाही, कारण परमेश्वराच्या अभिषेकाची किंमत कुणीच लावू शकत नाही. हालेलुया. अख्ख्या पृथ्वीतले सगळे पैसे एकत्र केले ना तरी त्या पैशांची व्हॅल्यू माझ्या देवाच्या अभिषेकासमोर फिकी आहे. काहीच व्हॅल्यू नाही, काहीच नाही. हालेलुया. माझा परमेश्वर तो आहे जो स्वर्गामध्ये बसून पृथ्वीवर पाय ठेवतो, त्याला काय कमी आहे? आणि हा काय म्हणते शहाणा, हे पैसे घ्या आणि मला तुमचा आशीर्वाद द्या. हालेलुया. माझा देव त्याचं मंदिर मागतो. तो काय म्हणतो, मनुष्यांनी बनवलेल्या मंदिरात मी वस्ती करत नाही. ऐकतोय तुम्ही? माझा परमेश्वर तो आहे जे विटांनी तुम्ही मंदिर बांधले त्याच्यामध्ये तो राहत नाही. तो म्हणतो ज्या मंदिराला मी बनवलेला आहे माझ्या हाताने, मी त्या मंदिरामध्ये वस्ती करतो. ते मंदिर मला पाहिजे नाही, ते मंदिर माझं आहे. हालेलुया. ते मंदिर जर तू माझ्या हातामध्ये स्वाधीन करशील तर तू राष्ट्राला जिंकणारा बनशील, तू लोकांना ब्लेस करणारा बनशील. तू जर तुला पवित्र आत्मा मिळालाय तर तू लोकांना फसवणार नाही, लोकांना खरं बोलणारा बनशील. तू ब्लॅक मॅजिक करत होता, तो खोटं बोलत होता, लोकांना चुकीचं काम करत होता. पण पेत्र खूप चांगला धूर्त. तुम्हाला सांगू, पवित्र आत्मा मिळाल्यानंतर ना तुम्ही चतुर बनाल. सापासारखे चतुर आणि कबुतरासारखे तसे तुम्ही बनाल. तो म्हणला तुझ्या पैशाचा आणि तुझा नाश होऊ दे. इथे यायच्या आधी मी ऑलरेडी एका व्यक्तीला मी आज आरोग्य देऊन आलेलो आहे, फुकट. कसं आलेलो आहे? सुंदर फाटका समोर कोण बसलं होतं? एक लंगडा भिकारी बसला होता का? वाचले तुम्ही सगळ्यांनी? तो लंगडा भिकारी काय म्हणतो, काय मिळेल का? पेत्र म्हणतो माझ्या डोळ्यामध्ये बघ, माझ्याकडे तुला देण्यासाठी सोने रुपये काहीच नाही, पैसे काहीच नाही, पण माझा परमेश्वर ज्यांनी मला फुकट दिलेले आज मी ते तुला फुकट देतो. येशूच्या नावाने तू बरा झालेला आहेस, उठ आणि पळायला सुरू कर. पेत्र म्हणतो मी एकाला फुकट देऊन आलेलो आहे आणि हा त्या आशीर्वादाचा, त्या अभिषेकाचा हा काय करते, रक्कम देते. प्रेज द लॉर्ड. आज खूप चर्चमध्ये बाजार मांडलेला आहे पैशांचा. तुम्ही एवढे द्या, तुमच्यासाठी आम्ही प्रार्थना करून तुमच्या घरामध्ये शांती. तुम्ही आमच्यासाठी पाकिट तयार करा, आमचे लोक तुमच्या घरी येतील, प्रार्थना करतील, तुमच्या घरामध्ये शांती. माझा परमेश्वर म्हणतो तुझे खिसे रिकामे आहेत, तू कसा आहेस मला माहित नाही, पण जिथं गुडघे टेकवणार तिथं आशीर्वादाची कमी नसणार, तिथं अभिषेकाची कमी नसणार. हालेलुया. तू स्वतः आहेस, तुझ्या डोक्यावरती हात ठेवून स्वतःला तू ब्लेस कर. तुम्ही तुमचा विश्वास तो नसावा. ब्रदरांनी माझ्या डोक्यावरती हात ठेवल्यावर मला आज आजारात मी मुक्तता मला मिळेल. मी स्वतः माझ्या डोक्यावरती हात ठेवल्यानंतर ना मला आरोग्य मिळेल. ऐकताय तुम्ही? हालेलुया. मी वाट बघत नाही माझ्या डोक्यावरती कोणतरी येऊन हात ठेवल. हा हात तुमचा हात उजवावरती करा. हालेलुया. हा हात परमेश्वराने आशीर्वाद असा बनवलेला आहे. ज्या डोक्यावरती जाणार ते डोकं आशीर्वादाने भरणार. हालेलुया. पण चर्च मध्ये पैशांचा बाजार असा होऊ देणार नाही. आज खूप लोक आहेत ते काय म्हणतात, सभासद होण्यासाठी 500 रुपये मोजा. हालेलुया. हालेलुया. रजिस्टर मध्ये नाव लिहायचं आहे, 2000 रुपये मांडा. मी बघितलंय ह्या गोष्टी. हालेलुया. 500 रुपये वाल्यांसाठी हे रजिस्टर, 2000 रुपये वाल्यांसाठी हे रजिस्टर. माझा परमेश्वर तो नाही की कुणाला तो तुलून बोलून आशीर्वाद देतो. तो म्हणतो वचन सांगणाऱ्यांसाठी मी जेवढं रक्त सांडलेलं आहे, ऐकणाऱ्यांसाठी पण मी तितकंच रक्त सांडलेलं आहे. माझ्या नजरेमध्ये भेदभाव नाहीये. हालेलुया. तू स्वतःसाठी प्रार्थना कर, स्वर्ग तुझ्यासाठी काम करल. तू तुझ्या परिवारासाठी प्रार्थना कर, स्वर्ग तुझ्यासाठी काम करल. आता कुणाची वाट बघत बसू नका. आता स्वतः माझा इश्यू येणार आहे तर तुम्ही तयार व्हा. रडत बसू नका. तुम्हाला रडण्यासाठी बोलवलं नाही, तुम्हाला आनंद करण्यासाठी बोलवलेले. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तुम्हाला आजारांना बघण्यासाठी नाही, तुम्हाला आजारांना पळवण्यासाठी बोलवलेलं आहे.
तुम्हाला कुणाचे हात डोक्यावरती ठेवून प्रार्थना करून घेण्यासाठी बोलवलेलं नाही. देव म्हणतो इथून पुढे तू इतरांच्या डोक्यावर हात ठेवून प्रार्थना करणारा बन, त्याच्यासाठी तुला बोलावलेलं आहे. हालेलुया. तसल्या लोकांच्या नादी लागू नका. पाकिट तयार ठेवा. प्रेज द लॉर्ड. ह्या रजिस्टर मध्ये 2000 रुपये लागतात, नाव लिहा. त्या रजिस्टर मध्ये 500 रुपये लागतात. माझा परमेश्वर तो आहे का? इथं त्यांनी स्पष्ट बोललेला आहे, पेत्र तुझा आणि तुझ्या पैशाचा नाश हो. हे खरे सेवक आहेत. पैशाकडे बघत नाहीत, ते लोकांकडे बघतात की मी कधी ह्याला वचन सांगेल. आज माझी तळमळ काय आहे तुमच्यासाठी सांगू, तुम्ही कधी माझ्यापेक्षा पण जास्त पळायला सुरू कराल, कधी तुम्ही वचन सांगायला सुरू कराल. मग मी तो व्यक्ती नाहीये की तुम्ही चांगलं काम करताना मला जळण होईल. मी तो व्यक्ती आहे, जर मी इथं बसून अन्य भाषा करतो, माझ्यापेक्षा कोणतरी जास्त अन्य भाषा करणारा पाहिजे. हालेलुया. जर आज मी वचन इथं उभं राहून सांगते, तुमच्यातलं जरी मला कोण म्हणलं ना ब्रदर आज मी वचन सांगू का, येस, मी खाली बसून मी तुमचं वचन ऐकल. कारण माझा देव मला त्या अनुमती देत नाही कुणाला तरी उभं कर आणि कुणाला तरी पाड. स्वतःलाच उभं कर आणि दुसऱ्यांना खाली ठेव. नाही, माझा देव हमेशा दुसऱ्यांना वर करण्याचा मला अधिकार देतो. मी पडणार नाही. मी ऑलरेडी पडलो होतो, आता मी पडलेल्यांना उठवणारा बनणार आहे. पडलेल्यांना मी हात देणारा बनणार आहे. हालेलुया. माझ्या देवाने मला वाचवलेले, तर इथून पुढे मी पण लोकांना वाचवणार आहे. फक्त 5 मिनिटं पुढं. ह्या गोष्टीत तुला भाग किंवा वाटा नाही, कारण तुझे अंतःकरण देवाच्या दृष्टीने नीट नाही. जे पैशाच्या माग लागलेले, जे पैसे घेऊन प्रार्थना करतात, स्पष्ट भाषेत देव म्हणते की आशीर्वादामध्ये तुझा हिस्सा बिलकुल नाही. जर तू पैसे घेऊन कुणाला प्रार्थना केलेली आहे तर आशीर्वादाचा तू भागीदार नाही. तू तुझा मोबदला घेतलेला आहे. मग शेवटच्या दिवशी त्या लोकांना येशू म्हणेल, हू आर यू? कोण आहेत तुम्ही? तुम्ही म्हणाल, प्रभू मी नाही का, मी तुझ्या नावाने भूत काढले लोकांच्या शरीरातले. हो, पण तू मोबदला घेतलाय त्याचा, तू त्याचे पैसे घेतलेले, तू आता ह्याचा हिस्सेदार नाहीयेस. माझा देव मला अनुमती देत नाही. पाकिट तयार ठेवा, पैसे तयार ठेवा. हालेलुया. माझा देव म्हणतो, तिथं पेत्र काय म्हणतो, देवाने मला फुकट दिले तर मी पण फुकट देणारा बनणार. पण ज्याला इच्छा आहे ना, ह्याच्यात काहीतरी टाकायचंय, ते तुम्ही तुमच्या अंतःकरणापासून टाका. त्याचा आशीर्वाद तुम्हाला खूप मोठा आहे. हालेलुया. आणि ह्याच्यात जे पडतं ना, ते माझ्या कामासाठी नाही येते, ते आपल्या चर्चच्या कामासाठी येते. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि ह्याच्यातला 1-1 रुपयाचा देव हिशोब घेतो. समजते तुम्हाला? हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आज खूप लोक आहेत स्वतःच्या घरांमध्ये दरोडा, पण दुसऱ्याच्या घरांमध्ये किती पैसे ते बघतात. ते समजणे वाले को इशारा काफी. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज तेच चालू आहे. इथं चर्च आहे, जावा तिथं बघा तिथं किती रक्कम आहे, ती घ्या आपल्या कब्जामध्ये. हालेलुया. तुम्हाला सांगू, चर्चचे लोक जेवढं लोकांना फंडिंग करतात, जेवढं लोकांना मदत करतात ना, देव म्हणतो ह्या हाताने केलेलं ह्या हाताला कळू देऊ नको. आम्ही ते लोक नाहीयेत की एकाला कुणाला रेशन दिलं आणि 10 फोटो काढले. प्रेज द लॉर्ड. आम्ही ते लोक आहेत. आमचा देव म्हणतो ह्या हाताने केलेलं ह्या हाताला सुद्धा कळू देऊ नको. तर तुझा मोबदला खूप मोठा आहे, तर तू खूप मोठ्या आशीर्वादाचा भागीदार आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आणि चांगलं काम करणारा हमेशा त्याच्यामध्ये पडलेल्या रकमेचा देवाला हिशोब देतो. समजते तुम्हाला? आणि जे तुम्ही ह्यात टाकताना ते प्रत्येक पैशाचा हिशोब परमेश्वराकडे असतो. ह्याच्यात तुम्ही किती टाकता मला माहित नाही, पण देव ते लिहून ठेवतो. मी किती देवासाठी करतो देव लिहून ठेवतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण कुणाला मागून घेऊ नको, परमेश्वराची आज्ञा आहे. कुणासमोर जाऊन हात पसरू नको, परमेश्वराची आज्ञा आहे. हालेलुया. समजते तुम्हाला? कुणाला म्हणू नको तुमच्यासाठी मी प्रार्थना करतो, 2000 रुपये लागतील. तुमच्या शरीरात आजार आहेत का, 3000 रुपये लागतील. प्रेज द लॉर्ड. तुमच्या घरामध्ये शांती नाहीये का, 7 दिवस प्रार्थना कंटिन्यू होईल,
त्याच्यासाठी तुम्हाला 10,000ची रक्कम मोजायला लागल. ते देवाचे लोक नाहीयेत, ते त्या जादूगर शिमोन सारखे लोक आहेत. त्यांच्या नादी लागू नका. हा, पुढं शिवानी, पुढं. हा, तू ह्या आपल्या दुष्टतेचा पश्चाताप करून प्रभूजवळ विनंती कर, म्हणजे तुझ्या अंतकरणातल्या कल्पनेची तुला कदाचित क्षमा होईल. हा, तो काय म्हणायचा प्रयत्न करत आहे, परमेश्वराकडे तुझं हृदय घेऊन जा आणि देवाकडे तू अंतकरणापासून माग, तो तुला क्षमा पण करल आणि जे मी करत आहे त्याचा मोठा आशीर्वाद तुला पण मिळेल. हा, पुढं. कारण तू अतिशय कटुतेत व अनितीच्या बंधनात आहेस असे मला दिसते. हा, कटुता शारीरिक शरीराने तो मागत आहे. त्याला माहित नाहीये की कुठले लोक आहेत हे, कुणाचे लोक आहेत हे. ज्यांनी ओळखलेलं आहे हे जिवंत देवाचे सेवक आहेत, हालेलुया, ते पण त्याच्या संग चालण्यासाठी तयार होणार. शिमोन तयार झाला, ते तेवढा घमंडी नव्हता. त्याचा घमंड परमेश्वराने चकनाचूर केला. त्या परमेश्वराच्या लोकांसंग त्याचा सामना झाला, जे सत्य त्याला आज कळणार होतं. आज तुमचा सामना त्या लोकांसंग झालेला आहे, जे लोक तुम्हाला जिवंत देवासंग घेऊन जाणार आहेत, जिवंत देवाकडे तुम्हाला घेऊन जाणार आहेत. हालेलुया. इथून आधी तुम्हाला ते लोक भेटले असतील, वाईट दिशेने घेऊन जाणारे, समजते. पण आज तुम्हाला ते लोक देवाने भेटवले, जे तुमचा मार्ग देवाकडे घेऊन जाते. प्रेज द लॉर्ड. पुढं. तेव्हा शिमोनाने म्हटले, तुम्ही सांगितलेल्या गोष्टींपैकी काही माझ्यावर येऊ नये म्हणून माझ्यासाठी तुम्ही प्रभूजवळ विनंती करा. हा, तो म्हणते, त्याला कळलं की हे जिवंत देवाचे मुलं आहेत, लोक आहेत. हे जे बोललेलं आहे ते मला मिळेल, ते मला होईल, म्हणून तो काय म्हणते, माझ्या वतीने देवाकडे प्रार्थना करा, जे तुम्ही बोललेला आहात त्याच्यातला एकही शब्द मला न लागू. तो घाबरला. पण आज ह्या बायबलला ओळखून सुद्धा लोक घाबरत नाहीयेत. प्रेज द लॉर्ड. वचन वाचून सुद्धा लोक घाबरत नाहीयेत. प्रेज द लॉर्ड. हा, हालेलुया करतात, प्रेज द लॉर्ड करतात आणि त्याच मुखातून बाहेर जाऊन घाणशिव्या देतात. इथं बसून हालेलुया करतात, प्रेज द लॉर्ड करतात आणि त्याच मुखातून दारू पितात. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजते तुम्हाला? इथं बसून हालेलुया प्रेज द लॉर्ड करतात आणि बाहेर जाऊन लोकांची चांगल्या मुख केलेले त्याच्यातनं पुन्हा निंदा करतात. देव म्हणतो, एकाच गटारातून चांगलं स्वच्छ पाणी आणि घाण पाणी वाहणार नाही. समजते तुम्हाला? जर देवाने तुम्हाला स्वच्छ केलेलं आहे तर स्वच्छच ठेवा. प्रेज द लॉर्ड. जर ही बॉटल घाण पाण्याने भरली असती तर मी त्याच्यातलं एकही घोट पिलं नसतो. मी त्या बॉटलला हातात सुद्धा घेतलं नसतं. ती चांगली आहे म्हणून मी त्याच्यातलं पाणी पिते. जर तुम्ही चांगले बनाल, प्रेज द लॉर्ड, तर तुम्ही आता 3,000ला नाही, तुम्ही लाखांना जिंकाल. लाखांना देव लाखांमध्ये तुम्हाला घेऊन जाईल. शेवट मी एकच सांगतो तुम्हाला, हमेशा वाईट करणाऱ्यांचं वाईटच होणार आणि हमेशा चांगलं करणाऱ्यांचं चांगलंच देव करणार. कुणाचं चांगलं करता येत नसेल तर वाईटही करू नका. हालेलुया. आता मी कुणाचं वाईटही करत नाही, पण मी कुणाचं चांगलं केल्याशिवाय मी राहत नाही. प्रेज द लॉर्ड. कारण चांगल्याची आवड धर, तू चांगलं करशील. जर तू वाईटाची आवड धरशील तर तू वाईटच करशील. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. सगळं श्रेय परमेश्वराला. स्टॉप करून. प्रभू, आम्ही सर्व मंडळी मिळून एकजूट, एक मन, अंतकरण, एक चित्त होऊन तुझ्या महान पवित्र उपस्थितीमध्ये आलेलो आहोत. आज आम्हा प्रत्येक बहीण भावाची तू काकुळतीची वाणी स्वीकार कर, कारण लिहिलेला आहे माझ्या देवा, योहान 14:14 मध्ये तू स्वतः म्हणतो, जो कोणी माझ्या नावाने मागेल त्या गोष्टी तुमच्यासाठी होतील आणि घडतील. आज इथं आलेला प्रत्येक बहीण भाव जे आज तुझ्या नावाने मागणार आहेत, आज ते स्वर्गातून त्यांच्यासाठी पूर्ण कर. येशूच्या नावाने आशीर्वादाला हे लोक बघतील. ओ, खूप मोठ्या आशीर्वादाचे भागीदार बनतील, खूप मोठ्या सामर्थ्यांना बघतील. इथून पुढे हालेलुया वाईट संगतीला ते नसतील अशी मी घोषणा करतो. आजारांना ते कधीच बघणार नाही अशी मी प्रार्थना करतो. इथून पुढे त्यांच्यातून चांगलं प्रगट कर. इथून पुढे त्यांना प्रेम करणारं बनव. वचनाद्वारे शिकलो की तू स्वतः म्हणतो
कुठल्या गोष्टीमध्ये आम्ही कमी असोल तर आज आम्हाला ती कमी काढून आम्हाला त्याच्यामधनं भर. आज आमच्यातली प्रत्येक कमी काढ आणि आम्हाला पूर्ण 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 आत्म्याने आम्हाला भर. येशूच्या नावाने आम्हाला परिपूर्ण असं बनव. प्रभू, माझ्या स्वर्गीय देवा, जर तू आम्हाला माफ केलेला आहेस तर आम्हालाही लोकांना माफ करणारे बनव. आजपर्यंत जर आम्ही कोणाला माफ केलं नसल तर ती आम्हाला आज शक्ती दे, आम्ही कोणाला तरी माफ करल. आम्हाला चांगलं करणारा आत्मा दे. लोकांसाठी आम्हाला प्रार्थना करणारा आत्मा दे. लोकांसाठी आम्हाला चांगला मागणारा आत्मा दे. लोकांना वचन सांगणारा आम्हाला आत्मा दे. आय रिक्वेस्ट टू लॉर्ड जीसस, आज आम्हा प्रत्येक बहीण भावाला बायबल वाचणारा आत्मा दे, प्रार्थना करणारा आत्मा दे, तुला धन्यवाद देणारा आत्मा दे, तुझ्या नावाने आभार प्रदर्शन करणारा आत्मा दे. जिथं आम्ही जाऊ त्या ठिकाणी आमच्याद्वारे शांती प्रस्थापित करणारा आत्मा दे. ह्याच्या आधी आम्ही खूप वाईट केलं प्रभू, पण जर आता तू आमच्या संगत आहेस, सगळं काही चांगलं करणारा आत्मा दे. मी विनंती करतो, मी प्रार्थना करतो. हालेलुया. परमेश्वर येणाऱ्या ऑगस्टच्या पूर्ण महिन्यामध्ये तुम्हाला ब्लेस करो. तुमच्या सगळ्या इच्छा आकांक्षा स्वर्गातनं पूर्ण हो. औतिक भौतिक आशीर्वाद तुमच्या घरादारामध्ये उतरून येऊ. मला की 3:10 प्रमाणे तुमच्या घरादारामध्ये बरकत असो. तुमच्या धान्य पाण्यामध्ये, त्याला मिठा पिठामध्ये, पैशा पाण्यामध्ये देव बरकत देव. तुमचे सगळे आजार विकार देव तुमच्यापासून दूर करो. तुमच्या शरीराच्या अवतभोवतीने देवदूत असो. भजन संहिता 23:34-91 तुमच्यातून कार्य आणि काम करो. मी घोषणा करतो. हालेलुया. इथून पुढे तुम्ही तुम्हालाच नाही तर तुम्ही अनेकांना वाचवणारे बनणार. इथून पहिले तुम्ही वाट बघत होते कोणतरी येईल माझ्या डोक्यावरती हात ठेवील, पण इथून पुढे हालेलुया तू इतरांच्या डोक्यावरती हात ठेवणार आणि ते आरोग्याने भरणार, ते सामर्थ्याने भरणार. मग ते 10चे अधिकार देव तुम्हाला देते. इथून पुढे आजार तुम्हाला घाबरणार, वाईट काम तुम्हाला घाबरणार, वाईट विचार तुम्हाला घाबरणार. इथून पुढे तुम्ही सगळं चांगलं करणारे बनणार. इथून पुढे देव तुम्हाला तो आत्मा देव. तुम्ही कुणाचं वाईट करणार नाही आणि चांगलं केल्याशिवाय तुम्ही झोपणार नाही. आय रिक्वेस्ट टू लॉर्ड जीसस. ओ रिखांदाला बा रिया नामा रोबो बोबो सेकेलारा. येशूच्या नावाने मी ह्या मंडळीला जे ऑनलाईन ऐकणार आहेत युट्यूबवर, मी त्या सर्वांना ब्लेस करतो. मी ब्लेस करतो. अभिषेकाने त्यांना भर, अनुग्रहाने त्यांना भर. सगळ्या त्यांच्या गरजा पूर्ण कर येशूच्या नावाने. तुझ्या बसल्या फटकेचं त्यांना आरोग्य दे. जर कोण आजारी असेल आणि मला कोण ऐकत असेल, याकोब 5:15 मध्ये लिहिलेलं आहे, विश्वासाने केलेली प्रार्थना आजारी लोकांना आरोग्य देते. जर आता कोण आजारी असेल त्यांना देव आरोग्य देते. त्यांना देव आरोग्य देते. मेलेल्या शरीराला देव पुन्हा उठवते. मेलेल्या विश्वासाला देव पुन्हा जाग करते. कोण आंधळा असेल त्यांना देव दृष्टी देते. कोण बहिरा असेल त्यांना ऐकणारे कान देते. येशूच्या नावाने काम होते. हालेलुया. ओ हालेलुया. येशूच्या नावाने लोक आशीर्वादांना बघते. स्वर्ग त्यांच्यासाठी उतरते. मी प्रार्थना करतो, धन्यवाद देतो, मान सन्मान प्रभू मी तुला देतो. तूच आमचा देव, तूच आमचा परमेश्वर. आम्ही तुला धन्यवाद करतो. येशूच्या महान नावात मागतो, आमेन. ह्या आमच्या स्वर्गातील बाप्पा, तुझे नाव पवित्र मानले जाओ. तुझे राज्य येऊ, जसं स्वर्गात तसं पृथ्वीवर. तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची जशी आम्ही आमचा अपराध क्षमा केली आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटांपासून सोडीव. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव, आमेन. देव जो बाप त्याची दया, देव जो पुत्र त्याची कृपा, देव जो पवित्र आत्मा त्याची सहभागिता विश्वासणाऱ्यांबरोबर सदा सर्व काळ प्रभू येशू दुसऱ्यांदा येईपर्यंत असो. आमेन. प्रेज द लॉर्ड. गॉड ब्लेस यू अँड शालोम.